मित्रांनो नमस्कार. मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण 15 प्रश्न पाहिले होते, परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मला Instagramला तसेच आपल्या ॲपला काही जणांनी मेसेज केले की अधिकाधिक प्रश्न घ्या, म्हणजे आपली रिव्हिजन लवकरात लवकर होईल. तर त्या दृष्टीने आपण सुरू करूया. प्रश्न आहे, जेव्हा दारे बंद असलेली कार उन्हात ठेवली जाते तेव्हा आतील तापमान वाढते, त्यास कारणीभूत ठरणारी बाब कोणती? याचं उत्तर आहे हरितगृह परिणाम, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणतो. आता या ठिकाणी लक्षात घ्या की दोन पर्यायांमध्ये आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं की दारे बंद असलेली कार उन्हात ठेवली तर तापमान का वाढतं. तर आपल्याला सहज वाटू शकतं की वैश्विक उष्णता वाढ म्हणजेच ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो ते कारण असेल, परंतु ग्लोबल वॉर्मिंग एक फेनॉमेना आहे, एक प्रक्रिया आहे आणि त्याला कारणीभूत ठरणारी बाब कोणती आहे? तर जे अनेक कारणं आहेत ग्लोबल वॉर्मिंगसाठी, त्यामध्ये हरितगृह परिणाम जो आहे, ज्याला कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड वगैरे गॅसेस कारणीभूत आहेत. आता ग्रीन हाऊस गॅसेस म्हटले जातं आणि त्यावरही परीक्षेत प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणता ग्रीन हाऊस गॅस आहे किंवा हरितगृह वायू आहे किंवा हरितगृह वायू नाही, असाही प्रश्न आपल्याला विचारला जातो. तेव्हा दारे बंद असताना उष्णता वाढण्याचं जे काही कारण आहे ते आहे हरितगृह परिणाम. त्याचप्रमाणे आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, आपल्या पृथ्वीवरील पण तापमानाची पातळी वाढत जाते, त्याला देखील कारण काय आहे? तर हरितगृह परिणाम हेच आहे, ग्रीन हाऊस इफेक्ट हाच आहे. वैश्विक उष्णता वाढ म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग जी होते त्याला देखील हरितगृह परिणाम हा एक कारणीभूत असलेला घटक आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिला होता की अतिप्रमाणातील कर्बोदके ग्लायकोजनच्या स्वरूपात शरीरात कुठे साठवले जातात? तर आपण पाहिलेलं आहे की यकृतामध्ये, लिव्हरमध्ये साठवले जातात. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पदार्थ चुंबकीय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कोबाल्ट. कोबाल्ट हा चुंबकीय पदार्थ आहे. लोह, निकेल, कोबाल्ट हे नैसर्गिक चुंबकीय पदार्थ म्हणजे मॅग्नेटिक सबस्टन्सेस आहेत ते, त्यामुळे दिलेल्या पर्यायापैकी कोबाल्ट हाच चुंबकाकडे आकर्षित होणारा आहे, म्हणजेच चुंबकीय पदार्थ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मानवी आरोग्य रक्षणासाठी जागतिक पातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणती? तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ज्याला आपण जागतिक आरोग्य संघटना म्हणतो. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी आरोग्याच्या रक्षणासाठी कार्यरत असणारी प्रमुख संस्था आहे. आपण कोरोनाच्या काळामध्ये या संस्थेचं नाव अनेकदा ऐकलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी हे ओहमचं चिन्ह आहे, टायपिंगमध्ये मिसप्रिंट झालेलं आहे. तर पुढील प्रमाणे विद्युत रोध दिलेले आहेत आपल्याला. 1 ओहम, 2 ओहम आणि 3 ओहम हे विद्युत रोध आपल्याला दिले आहेत. समांतर जोडणीमध्ये सममूल्य रोध कोणता असेल असं आपल्याला विचारलंय. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 6/11 ओहम हे याचं उत्तर आहे. आता हे उत्तर कसं येईल? मग सममूल्य रोध काढण्यासाठी आपल्याला कोणतं सूत्र वापरावं लागेल? तर 1/R बरोबर आहे 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 हे सूत्र वापरलं आपण आणि जर या व्हॅल्यू ठेवल्या तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी आपल्याला 11/6 हे उत्तर आपलं येतं, म्हणजेच एकूण रोध जर विचारला तर तो किती होतो मग? त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अंड्याच्या टरफलाच्या चुऱ्याबरोबर रासायनिक क्रिया होऊन चुनखडीचे पाणी दुधाळ बनविणारा द्रव कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 HCl. तर अंड्याचं टर्फल जे आहे ते कॅल्शियम कार्बोनेटचं बनलेलं असतं CaCO3 आणि हायड्रोक्लोरिक आम्लासोबत त्याची जर प्रक्रिया झाली तर त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो आणि चुनखडीचे पाणी जे आपण तयार केलेलं असतं हा वायू काय करतो? त्याला दुधाळ बनवतो, म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं अस्तित्व आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा द्रवणांक सर्वात जास्त आहे म्हणजे मेल्टिंग पॉईंट सर्वात जास्त आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे लोह. तर लोह हा जो पदार्थ आहे, किंवा तुम्ही या ठिकाणी इतर पर्याय पहा, सोडियम आहे, पोटॅशियम आहे आणि पारा आहे. आता ज्यावेळेस प्रश्न अशा स्वरूपाचा असेल त्यावेळेस आपल्याला पर्याय देखील बघणं गरजेचं आहे. सोडियम, पोटॅशियम काय आहेत? तर सॉफ्ट मेटल आहेत किंवा त्याला आपण मऊ धातू म्हणतो. पारा तर काय आहे? लिक्विड मेटल आहे, मुळातच लिक्विड मेटल आहे, त्यामुळे मेल्टिंग पॉईंटचा प्रश्न नाही, म्हणजे हा पर्याय येतच नाही. सोडियम, पोटॅशियम सॉफ्ट मेटल आहेत, मृदू धातू आहेत आपण त्याला म्हणतो, आणि लोह हा एकच कठीण धातू, कठीण मेटल आहे, तर त्यामुळे मग त्याचा द्रवणांक काय असणार आहे? सर्वाधिक असणार आहे. आता पुढचा प्रश्न, वर फेकलेली वस्तू खाली पडताना गुरुत्वीय बलामुळे तिच्या गतीवर काय परिणाम होतो? तर पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले की गतीत फरक पडत नाही, कमी होते, वाढते, यापैकी नाही. परंतु या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर गती वाढते या ठिकाणी. तर वर फेकलेली वस्तू गुरुत्वीय बलामुळे खाली पडते तर तिची गती वाढते. तर त्याचं कारण काय आहे? तर कोणती वस्तू खाली पडताना गुरुत्वाकर्षण बल जे आहे म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो गतीच्याच दिशेने कार्य करतो. म्हणजे वरून खाली पडताना खालून देखील पूल असतो, त्या गुरुत्वाकर्षण बलाचा परिणाम त्या वस्तूवर अशा पद्धतीने होतो की तो
कार्य कोणत्या दिशेने करतो, तर वस्तू ज्या दिशेने पडते त्या दिशेने करतो. त्यामुळे काय होतं, वस्तूची गती काय होते, वाढते. कारण ही पृथ्वी आहे आणि गुरुत्वाकर्षण बल पृथ्वी आपल्याकडे वस्तूला खेचते, त्यामुळे त्याची दिशा वरून खालीच असते आणि वस्तू देखील वरून खाली पडताना त्यावर गुरुत्वाकर्षण बलाचा परिणाम होतो आणि तिची स्वतःची गती, त्यामुळे काय होतं, मग तिची गती वाढते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आरशापासून कितीही लांब उभा राहिले असता जेव्हा आरशातील आपली प्रतिमा सरळच दिसते तेव्हा तो आरसा डॅश डॅश असण्याची शक्यता आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे तो साधा आरसा असण्याची शक्यता अधिक आहे. त्याचं कारण काय आहे, तर तुम्ही पहा, साधा किंवा ज्याला आपण काय म्हणतो सपाट आरसा देखील म्हणतो. सपाट आरसा आणि बहिर्वक्र आरसा हे नेहमी वस्तूची प्रतिमा कशी तयार करतात, तर आभासी आणि सरळ प्रतिमा तयार करतात. तुम्ही सपाट आरशात उभा राहून पहा, प्रतिमा कशी असते, सरळ असते आणि ती आभासी असते. तर वस्तू आरशापासून कितीही अंतरावर असली तरी आरशातील प्रतिमा आपल्याला सरळ दिसणार आणि ती आभासी असते. म्हणून हा आरसा कोणत्या प्रकारचा असतो, तर साधा आरसा असतो. प्रश्न असा आहे की आरशापासून किती लांब उभे राहिले असता जेव्हा आरशातील प्रतिमा सरळच दिसते तेव्हा तो आरसा साधा असणार, सपाट आरसा असणार, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द्रवात न विरघळणारे परंतु डोळ्यांना दिसणारे पदार्थांचे लहान कण म्हणजेच काय, तर त्याचं उत्तर आहे निलंबित कणांचे द्रावण. त्याला निलंबित कणांचे द्रावण असे म्हणतो. जेव्हा पदार्थाचे कण द्रवात पूर्णपणे न विरघळतात तसेच राहतात आणि ते डोळ्यांना दिसू शकतात तेव्हा त्यांना आपण निलंबित कणांचे द्रावण म्हणतो. म्हणजेच काय, तर या द्रावणामध्ये सस्पेंडेड पार्टिकल आपल्याला दिसून येतात. पुढचा प्रश्न आहे, पक्ष्यांची हाडे खालीलपैकी कशा प्रकारची असतात, तर या प्रश्नाचं उत्तर आहे हवायुक्त असतात आणि पोकळ असतात. आता ही अशी असतात कारण त्यांना उडण्याच्या दृष्टीने त्यामध्ये बदल घडलेला असतो. तर आकाशात उडण्यासाठी काय असतं, पक्ष्यांच्या शरीराचे वजन कमी असणे आवश्यक आहे, म्हणून त्यांच्या शरीरातील हाडी हे पोकळ असतात. हाडे कसे असतात, तर पोकळ असतात आणि हवायुक्त असतात. आता पुढचा प्रश्न आहे, 0 डिग्री म्हणजे 0 डिग्री सेंटीग्रेड तापमानास ध्वनीची कोरड्या हवेमधील म्हणजे ड्राय एअरमधील गती किती असते, तर या प्रश्नाचं उत्तर आहे की 332 मीटर पर सेकंद इतकी असते. ध्वनीची गती कशावर अवलंबून असते, तर तापमानावर अवलंबून असते आणि 0 डिग्री सेंटीग्रेड तापमानास कोरड्या हवेमध्ये ध्वनीची गती ही किती असते, 332 मीटर पर सेकंद इतकी असते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पृथ्वीवरील वातावरणाच्या सर्वात खालच्या थरात ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असण्याचे कारण काय आहे सांगा. पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. ऑक्सिजन वायू हवेपेक्षा जड आहे, मधला थर ओझोन वायूचा आहे, O2 जीवनावश्यक आहे, वरीलपैकी कोणतेही नाही. कन्फ्युजन होऊ शकतं 1-2 पर्यायामध्ये आपण सहज उत्तर दिलं तर या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ऑक्सिजन वायू हा हवेपेक्षा जड आहे. ऑक्सिजनचा अणुभार जास्त असल्यामुळे तो हवेपेक्षा जड असतो. त्यामुळे पृथ्वीवरील वातावरणाच्या सर्वात खालच्या थरावर किंवा सर्वात खालच्या थरामध्ये त्याचे प्रमाण काय असतं, जास्त असतं ऑक्सिजनचं. आणि हा प्राणवायू आहे, त्यामुळेच मग सजीव सृष्टीस ही गोष्ट कशी ठरली, तर पूरक ठरली. खालीलपैकी कोणत्या ऊतींमुळे शरीरातील विविध अवयव एकमेकांना जोडले जातात, तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे, संयोजी ऊती. आता ही जी संयोजी ऊती आहे शरीरातील विविध अवयवांना एकमेकाशी बांधून ठेवण्याचं आणि त्यांना जोडण्याचं महत्त्वाचं कार्य ही संयोजी ऊती करते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लंबरूप तरंग खालीलपैकी कशामध्ये उत्पन्न करता येतात, तर लंबरूप तरंग हे आपल्याला स्थायू म्हणजे सॉलिड किंवा घन पदार्थांमध्ये तयार करता येतात, उत्पन्न करता येतात. तर लंबरूप तरंगांमध्ये माध्यमांच्या कणांची हालचाल कशी असते, तर तरंगाच्या दिशेला लंबरूप असते. म्हणजे तरंग जसा जात असेल तर माध्यमातील कणांची हालचाल ही तरंगाच्या दिशेला लंबरूप असते आणि हे तरंग प्रामुख्याने केवळ स्थायू माध्यमातच आपल्याला उत्पन्न करता येतात. त्यानंतर आवर्त सारणीत एखाद्या गणातील मूलद्रव्यांच्या संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या किती असते, तर या प्रश्नाचं उत्तर आहे सारखी असते. आता या ठिकाणी पहा, आधुनिक आवर्त सारणी ज्याला आपण मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणतो, आपल्या चॅनलवर आवर्त सारणीचे व्हिडिओ आहेत. TET 2024च्या कोर्समध्ये किंवा प्लेलिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता. त्या ठिकाणी आपण डिटेलमध्ये आवर्त सारणी समजून घेतलेली आहे. तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये एखाद्या गणातील म्हणजे किंवा ज्याला आपण उभे स्तंभ म्हणू, आधुनिक आवर्त सारणीमध्ये एखाद्या गणातील म्हणजे उभ्या स्तंभातील सर्व मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेतील संयुज इलेक्ट्रॉनची संख्या कशी असते. संयुज इलेक्ट्रॉन म्हणजेच काय, तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या कशी असते, सारखी असते, समान असते, सिमिलर असते. आणि म्हणूनच काय असतं की एका स्तंभामधील एका गणामधील जे काही एलिमेंट्स आहेत त्यांचा अनुक्रमांक जरी वाढत गेलेला असला तरी त्यांच्या प्रॉपर्टीज मात्र साधारणतः केमिकल प्रॉपर्टीज या त्यांच्या आपल्याला सारख्या दिसून येतात. पुढचा प्रश्न आहे, रक्तातील युरिया व युरिक आम्ल यांसारखे नत्रयुक्त टाकाऊ पदार्थ, नत्रयुक्त म्हणजे काय, तर नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ म्हणजे काय, तर वेस्ट प्रॉडक्ट कशाद्वारे वेगळे केले जातात असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे वृक्क. वृक्क म्हणजे काय, याला आपण किडनी असं म्हणतो. तर त्याद्वारे रक्तातील युरिया आणि युरिक आम्ल, युरिक ॲसिड हे जे काही नायट्रोजनस
टाकाऊ पदार्थ आहेत, वेस्ट प्रॉडक्ट आहेत, ते वेगळे केले जातात. आता युरिक आम्ल जर आपल्या शरीरामध्ये साठत गेलं तर मग गाऊट वगैरे सारखे वेगवेगळे विकार संभवतात. तर त्या दृष्टीने देखील आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा विद्यमान असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे गतिज ऊर्जा, ज्याला आपण काय म्हणतो, कायनेटिक एनर्जी असं पण म्हणतो. तर तुम्ही लक्षात घ्या की बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर न्यूटनच्या 3ऱ्या नियमानुसार काय होतं की बंदुकीलाही मागे ढकललं जातं. त्यामुळे त्या क्षणी मागे सरकणाऱ्या बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? तर गतिज ऊर्जा असते, म्हणजेच कायनेटिक ऊर्जा असते. आता ही बंदूक जर आहे, गोळी पुढे सरकली तर न्यूटनच्या नियमानुसार बंदूक देखील मागे ढकलली जाते. त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण की गतिज ऊर्जा असते बंदुकीमध्ये, असं आपण म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ज्या मूलद्रव्यांचे अणुभारांक वेगळे आहेत परंतु त्यांचा विद्युत भार आणि रासायनिक गुणधर्म सारखे आहेत त्यांना काय म्हणतात? तर या ठिकाणी पहा, ज्या मूलद्रव्यांचे अणुभारांक वेगळे आहेत, अणुभारांक म्हणजे काय, मास नंबर किंवा ॲटॉमिक मास त्यांचं वेगळे, परंतु त्यांचा विद्युत भार आणि रासायनिक गुणधर्म मात्र सारखे आहेत, त्यांना आपण काय म्हणतो? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समस्थानिके, ज्याला आपण काय म्हणतो, आयसोटोप्स असं म्हणतो. तर ज्या मूलद्रव्यांचा अणुअंक म्हणजे झेड समान असतो परंतु अणु वस्तुमानांक वेगळा असतो त्यांना आपण समस्थानिके किंवा काय म्हणतो, आयसोटोप्स असं म्हणतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आता हे अणुभारांक अणुवस्तुमानांक या संज्ञा काही जुन्या पुस्तकांमध्ये तुम्हाला दिसून येतील, परंतु आपण रिसेंट पुस्तकं वापरणं आपल्या जास्त फायद्याचं आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणता पदार्थ मध्यवर्ती आणि परकीय चेतासंस्थेवर परिणाम करत नाही असं म्हटलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे सांगा? पर्याय क्रमांक 3 थंड पेय किंवा कोल्ड ड्रिंक्स हे आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीम असेल किंवा परकीय चेतासंस्था असेल तर त्यावर परिणाम करत नाही, कारण अल्कोहोल, निकोटीन आणि ॲस्पिरिन हे पदार्थ मज्जासंस्थेवर आपल्या नर्वस सिस्टीमवर थेट परिणाम करतात, परंतु थंड पेय कोल्ड ड्रिंक्स हे चेतासंस्थेवर कोणताही मादक किंवा थेट औषधी परिणाम ते करत नाही. शरीरावर त्याचा घातक परिणाम होऊ शकतो परंतु थेट चेतासंस्थेवर मात्र ते कुठलाही परिणाम त्याचा होत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सर्वसामान्य माणसांचा डोळा अंदाजे डॅश डॅश अंतरावरची वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो? या प्रश्नाचं उत्तर आहे अनंतापासून 25 सेंटीमीटर पर्यंत, म्हणजेच इन्फिनिटीपासून 25 सेंटीमीटर पर्यंतची जी काही वस्तू आहे तो स्पष्टपणे आपला डोळा पाहू शकतो. तर या ठिकाणी निरोगी मानवी डोळ्यासाठी सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर आपण म्हणतो ते किती आहे? मग 25 सेंटीमीटर इतकं आहे. त्यामुळे आपण 25 सेंटीमीटर पासून ते अनंत अंतरापर्यंतच्या वस्तू, इन्फिनिटी अंतरापर्यंतच्या वस्तू अत्यंत स्पष्टपणे पाहू शकतो. पुढील प्रश्न आहे, मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण असे वर्गीकरण करा. आता या ठिकाणी आपल्याला दिले ॲल्युमिनियम, कार्बन डायऑक्साईड आणि रक्त दिलेलं आहे आणि आपल्याला विचारलं की मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण असं वर्गीकरण करायचं अनुक्रमे, म्हणजेच काय, तर ॲल्युमिनियम काय आहे, कार्बन डायऑक्साईड काय आहे आणि रक्त काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे ॲल्युमिनियम काय आहे, तर मूलद्रव्य आहे, कार्बन डायऑक्साईड काय आहे, CO2 ज्याला आपण म्हणतो ते संयुग आहे आणि रक्त काय आहे, ते आहे मिश्रण आहे, हे लक्षात घ्या. ॲल्युमिनियम हे एकाच प्रकारच्या अणूचे बनलेले आहे त्यामुळे ते मूलद्रव्य आहे. कार्बन डायऑक्साईड आपल्याला माहिती कार्बन आहे आणि 2 ऑक्सिजन अणू आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे ते संयुग आहे, कारण कार्बन डायऑक्साईड हे रासायनिक बंधाने म्हणजे केमिकल बॉन्डनी तयार झालेलं संयुग आहे आणि तर रक्त जे काही आहे हे अनेक घटकांचं मिश्रण आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विविध पेशी घटक कशात आढळतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पेशीद्रव्यामध्ये आपल्याला विविध पेशींची जी घटक आहेत ते दिसून येतात. या ठिकाणी पहा की पेशीद्रव्यामध्ये पेशीतील तंतुकणिका, रायबोझोम यासारखी सर्व महत्त्वाची जी काही पेशी अंगके आहेत ती पेशीच्या आत असलेल्या जेलीसारख्या, हा कसा असतो तर जेलीसारखा असतो, जेलीसारख्या पेशीद्रव्यामध्ये सायटोप्लाझम ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये ते विखुरलेली असतात, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वस्तूवर पडणाऱ्या गुरुत्वीय दाबाला डॅश डॅश असे म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे वजन असे म्हणतात. तर पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने एखाद्या वस्तूला स्वतःच्या केंद्रकाकडे खेचते त्या बलालाच त्या वस्तूचे आपण काय म्हणतो, वजन किंवा इंग्रजीत काय म्हणतो त्यालाच आपण त्याचे वेट असं म्हणतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2 संलग्न घटक जेव्हा अल्केनच्या समजात श्रेणीत असतात तेव्हा त्यांच्या अणुवस्तुमानांकात डॅश डॅश एवढा फरक असतो? तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 14 एवढा फरक असतो अणुवस्तुमानांकामध्ये त्यांच्या. तर अल्केनच्या समजातीय श्रेणीमध्ये, आता समजातीय म्हणजे काय, या ठिकाणी तो ज्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो होमोलोगस सिरीज असं आपण याला म्हणतो, हे लक्षात घ्या. तर प्रत्येक लगटच्या घटकामध्ये
फरक कसा असतो, CH2चा फरक असतो. CH2 म्हणजे काय, तर कार्बन किती आहे, कार्बनचे वस्तुमान 12 आणि हायड्रोजन 2 आहेत, त्यामुळे 2 14 म्हणजे 14 युनिटचा फरक असतो. प्रत्येक संलग्न घटक जेव्हा अल्केनच्या समजात श्रेणीत असतात तेव्हा त्यांच्या अणुवस्तुमानांकात 14चा फरक असतो, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्राण्यात श्वासनलीय श्वसन होत नाही, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गांडूळ या प्राण्यात श्वासनलीय श्वसन होत नाही. कीटकांमध्ये श्वसनासाठी श्वासनलिका असते, परंतु गांडूळ हा प्राणी त्याच्या ओलसर त्वचेमार्फतच काय करतो, श्वसन करतो. या प्राण्यामध्ये श्वासनलीय श्वसन होत नाही, बाकीच्या प्राण्यांमध्ये होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता एक नेत्रदोष नाही असं विचारलंय. निकट दृष्टिता हा आहे, दूरदृष्टिता पण आहे आणि वृद्ध दृष्टिता हे दृष्टीदोष आहेत. तर दृष्टी सातत्य, त्याला परसिस्टन्स ऑफ विजन असं आपण म्हणतो, हा मानवी डोळ्याचा एक नैसर्गिक गुणधर्म आहे. तर निकट दृष्टिता, दूरदृष्टिता, वृद्ध दृष्टिता हे डोळ्यांचे दोष आहेत असं म्हणता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की 10 ग्रॅम मॅग्नेशियमची तार जाळल्यानंतर मिळालेल्या राखेचे वजन किती असेल, तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 10 ग्रॅमपेक्षा जास्त हे याचं उत्तर आहे. कारण मॅग्नेशियमची तार जेव्हा आपण हवेत जाळतो तर काय होतं, ही मॅग्नेशियमची तार आहे, आपण ही हवेत जाळल्यानंतर हवेमध्ये ऑक्सिजन पण आहे, तर ऑक्सिजन सोबत तिचा संयुग होतो आणि मॅग्नेशियम ऑक्साईड MgO ज्याला आपण म्हणतो ते तयार होतं. यात ऑक्सिजनच्या वस्तुमानाची काय होते, या राखेमध्ये भर पडते, त्यामुळे राखेचं वजन 10 ग्रॅमपेक्षा काय असतं, मग जास्त असतं, म्हणजे तारेच्या वजनापेक्षा ते जास्त असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जेव्हा पान वनस्पती सूर्यप्रकाशात प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतात तेव्हा डॅश डॅश वायू उत्सर्जित करतात. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना माहीत पाहिजे की ऑक्सिजन हे याचं उत्तर आहे. प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेमध्ये बाहेर पडणारा वायूच मुळात ऑक्सिजन आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तेव्हा ऑक्सिजनची निर्मिती होते. आता तुम्ही पहा या ठिकाणी प्रकाश संश्लेषण, ज्याला आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये फोटोसिंथेसिस म्हणतो, तर या प्रक्रियेमध्ये कोणत्याही वनस्पती कार्बन डायऑक्साईड वापरून अन्न तयार करतात. म्हणजे वापरला काय जातो, कार्बन डायऑक्साईड हवेतला, आणि बाय प्रॉडक्ट म्हणून काय तयार होतं, तर ऑक्सिजन होतं, जो की आपल्याला श्वसनासाठी, सजीव सृष्टीसाठी आवश्यक आहे, म्हणून त्याला आपण प्राणवायू असं म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पदार्थ विद्युत वाहक आहे, तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेत, रबर, ग्राफाईट, काच आणि चिनी माती, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ग्राफाईट. ग्राफाईट हे कार्बनचं अपरूप आहे. कार्बनचा अपरूप कोणता आहे, डायमंड, हिरा आणि ग्राफाईट आहे, आणि ग्राफाईट हा अधातू असला तरी देखील काय आहे, विद्युत वाहक आहे. आता या ठिकाणी रबर, काच आणि चिनी माती हे जे पर्याय दिलेले आहेत हे विद्युत दुर्वाहक आहेत, परंतु कार्बनचे अपरूप असलेले ग्राफाईट मात्र काय आहे, अपवादात्मकरित्या विजेचं उत्तम सुवाहक, ज्याला आपण गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणतो, ते आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आधुनिक आवर्त सारणीचा पाया खालीलपैकी कोणता आहे, म्हणजे जे मॉडर्न पिरियडिक टेबल आहे त्यामध्ये जे वर्गीकरण केलेलं आहे एलिमेंट्सचं, ते कशाच्या आधारावर केलेलं आहे, तर ॲटॉमिक नंबरच्या, ज्याला अणुअंक म्हटलं जातं, त्याच्या आधारावर केलेले आहे. आता अणुअंक हाच शब्द आहे, परंतु एखाद्या वेळेस जुना कोणी परीक्षक असेल, पेपर सेटर, तर तो अनुक्रमांक हा शब्द वापरला जातो, त्यावेळेस कन्फ्यूज होऊ नका. आधुनिक आवर्त सारणीचा पाया काय आहे, तर अणुअंक म्हणजेच ॲटॉमिक नंबर आहे. हेनरी मोसले यांनी मांडलेली आधुनिक आवर्त सारणी जी आहे ती मूलद्रव्यांच्या अणुअंकावर, ॲटॉमिक नंबरवर, म्हणजेच काय, तर प्रोटॉनच्या संख्येवर, म्हणजे केंद्रकामध्ये असलेले जे काही पार्टिकल्स आहेत प्रोटॉन, त्यांच्या संख्येवर आधारित आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कृत्रिम मिनरल वॉटर कशापासून तयार केलं जातं, तर या प्रश्नाचं उत्तर आहे मीठ, साखर आणि पाणी यांचा वापर करून कृत्रिम मिनरल वॉटर म्हणतो ते तयार केलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रभारित कणांदरम्यान, प्रभारित म्हणजे काय, तर चार्जड पार्टिकल दरम्यान अस्तित्वात असणाऱ्या बलाचे वर्णन करणारा नियम कोणता आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहीत पाहिजे. न्यूटनचा नियम जितका प्रसिद्ध आहे तितकंच हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, तर कुलॉम्बचा नियम त्याला म्हटलं जातं. कुलॉम्बच्या नियमानुसार जे काही 2 चार्जड पार्टिकल असतील तर त्यांच्या दरम्यान एक बल अस्तित्वात असतं आणि त्या बलाचं वर्णन कुलॉम्बच्या नियमाद्वारे केलं जातं. पुढचा प्रश्न आहे, ज्या क्रियेत ऊर्जा निर्मिती होऊन जड अस्थिर केंद्रकाचे विघटन हलक्या केंद्रकात होते त्या क्रियेला काय म्हटलं जातं, तर या प्रश्नाचं उत्तर आहे केंद्रिकीय विखंडन, ज्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लिअर फिशन असं म्हणतो. तर ज्या क्रियेत ऊर्जा निर्मिती होऊन जड अस्थिर केंद्रकाचे विघटन हलक्या केंद्रकात होते त्या क्रियेस केंद्रिकीय विखंडन असं म्हटलं जातं, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गव्हाच्या पिठाचे संदूषण होऊन त्याचे पोषण मूल्य कशामुळे कमी होते, तर या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक 1, टाल्कम आणि खडूभुकटी यांची भेसळ केली जाते गव्हाच्या पिठामध्ये, आणि त्यामुळे मग काय होतं, तर त्याचं पोषण मूल्य जे
आहे ते कमी होतं. आता थोडक्यात लक्षात घ्या की पिठाचे वजन आणि पांढरेपणा वाढविण्यासाठी बाजारात ही भेसळ केली जाते. त्यामुळे काय होतं, तर पिठातील नैसर्गिक पोषण मूल्य आहे ते नष्ट होतं. परंतु याचा दुसरा घातक परिणाम म्हणजे आरोग्यास आपल्याला ते अपायकारक ठरतं. आता पुढचा प्रश्न आहे, कोणताही पदार्थ त्याच्या उत्कलनांकापेक्षा म्हणजेच बॉइलिंग पॉईंट आपण त्याला म्हणतो, तर कमी अशा कोणत्याही तापमानास द्रवावस्थेतून वायू अवस्थेत अवस्थांतरित होण्याच्या क्रियेला काय म्हटलं जातं? लक्षात घ्या. म्हणजे एक पदार्थ आहे आणि बॉईल होण्याच्या आधीच तो थेट वायू अवस्थेत गेला तर त्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं? तर बाष्पीभवन असं म्हटलं जातं. म्हणजे कोणताही पदार्थ त्याच्या उत्कलनांकापेक्षा कमी अशा कोणत्याही तापमानाला द्रव अवस्थेतून थेट काय होतो? तो वायू अवस्थेत जातो. त्याला आपण काय म्हणतो? की बाष्पीभवन असे म्हणतो. आता तुम्हाला माहित पाहिजे की बॉइलिंग ही जी प्रक्रिया आहे किंवा उत्कलन ही जी एक प्रक्रिया आहे ती एका ठराविक निश्चित तापमानाला होती प्रत्येक पदार्थासाठी. म्हणजे लोखंड असेल, पाणी असेल, जो काही घटक आहे त्या प्रत्येक पदार्थासाठी त्याचा एक विशिष्ट असा बॉइलिंग पॉईंट असतो. तिथपर्यंत तापमान वाढलं त्याचं की तो बॉईल व्हायला सुरू होतो. तर उत्कलन एका ठराविक तापमानाला म्हणजे पाण्यासाठी किती आहे? साधारणतः 100 डिग्री सेंटीग्रेड आहे. परंतु बाष्पीभवन हे कोणत्याही सामान्य तापमानाला द्रवाच्या पृष्ठभागावर नैसर्गिकरित्या आणि सतत काय असतं? घडत असतं. त्याला इव्हॅपोरेशन असं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. आलं लक्षात? तर अशा प्रकारे आपण काही महत्त्वाचे प्रश्न आता पाहिलेले आहेत. यानंतरचा व्हिडिओ देखील आपण लगेच करूया. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक मात्र नक्की करा, मित्रांना शेअर करा. कारण खूप दिवसापासून स्मॉलेस्ट जनरल नॉलेज या पुस्तकाच्या तयारीमध्ये असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ करता आले नाहीत यावर्षी. मात्र या पुस्तकामध्ये जो विज्ञान घटक आहे मी त्याची ओळख तुम्हाला पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये करून देतो. हे पुस्तक तुम्हाला इतर स्पर्धा परीक्षांसाठी तर आवश्यक आहेच, परंतु इव्हन विज्ञान घटक देखील त्यातला जर तुम्ही अभ्यासला, आता जो की पुस्तक तुम्हाला लगेच उपलब्ध होणार नाही, तर आपण या चॅनलवर त्याच्यावर व्हिडिओ करूया. तर तुम्ही जर आता त्यातला विज्ञान घटक म्हणजे सायन्स घटक जरी अभ्यासला, मराठी असू द्या की तुमचं इंग्रजी असू द्या, त्यात दोन्ही दिलेलं आहे मॅक्झिमम, तर तुम्ही जर तो अभ्यासला तर नक्की तुम्हाला 30+ प्रश्न या उरलेल्या दिवसात देखील घेणं शक्य आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना तुमच्या जवळच्या सांगा, त्यांची मार्क वाढू द्या. कारण ही परीक्षा पात्रता परीक्षा आहे, त्यामुळे इतर मित्रही आपल्यासोबत पात्र ठरले तर उलट एक आपला गट तयार होतो, ग्रुप तयार होतो. ज्यावेळी शासनाला इतके विद्यार्थी TAT पास आहेत तर त्यांच्या दृष्टीने पुढे काम करणं, काही कार्यवाही करणं, त्यांच्या भविष्यासाठी किंवा त्यांच्या करिअरच्या दृष्टीने वेळेवर TAIT सारखी परीक्षा असेल, इतर काही परीक्षा असतील, स्पर्धा परीक्षा, ते घेणं आवश्यक ठरतं. शासन त्या बाबतीत दक्ष राहतं. त्यामुळे मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमची काही मतं असतील तर ती कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर टेस्ट सिरीजच्या बाबतीमध्ये आपलं ॲप तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. विनायका स्टडी या चॅनलच्याच नावाने ॲप आहे. त्यामध्ये अनेक टेस्ट आहेत. हे सर्व प्रश्न देखील त्या टेस्टमध्ये तुम्हाला भेटून जातील. या ठिकाणी जरी तुम्हाला हे प्रश्न पाहता आले असले तर त्या ठिकाणी तुम्हाला ते स्वतः सोडवता येतील. त्यामुळे ते आपल्या मनामध्ये, स्मृतीमध्ये घट्ट होऊन जातात आणि परीक्षेमध्ये मग चुकण्याची शक्यता कमी होते. यानंतर लगेच पुढचा व्हिडिओ आपण करूयात सायन्सचाच, आणि इतर विषयांचे व्हिडिओ येत आहेत, बालमानसशास्त्र, मराठी, इंग्रजी वगैरे. तर तयार राहा आणि पुन्हा एकदा तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.